नमस्कार मित्रांनो. आजचा जो सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट. मित्रांनो, ही जी स्कीम आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली स्कीम आहे. ही स्कीम फक्त मुलींसाठी व महिलांसाठी ही स्कीम आहे. बरं, ही स्कीम 2025 पर्यंत चालू राहणार आहे. या स्कीममध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट 7.5% एवढं व्याज क्वार्टरली आपल्याला पे करतं. क्वार्टरली म्हणजे वार्षिक व्याज असतो, त्याला क्वार्टरली कॅल्क्युलेट करून तेवढं आपल्याला व्याज दिलं जातं. आणि हे सगळं व्याज मॅच्युरिटीच्या वेळेस म्हणजे जेव्हा ते जो सर्टिफिकेट मॅच्युअर होईल किंवा त्याची मुदत संपल त्याच्यानंतर सगळं हा व्याज त्या प्रिन्सिपल अमाऊंटसोबत म्हणजे मुद्दल अमाऊंटसोबत आपल्याला परत दिला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यात मिनिमम ₹1,000 सुरुवात करता येते व मॅक्सिमम ₹2,00,000 महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट्स आपल्याला काढता येतो. एका वर्षानंतर ह्याच्यातून काही रक्कम तुम्ही काढू शकता. त्याला प्री मॅच्युअर विथड्रॉल असं म्हणू शकता. 40% पर्यंतची रक्कम तुम्ही याच्यातून विथड्रॉ करू शकता. बरं, काही कारणास्तव तुम्हाला जर अकाउंट क्लोज करावा लागला, पहिल्या 6 महिन्यात जर तुम्ही अकाउंट क्लोज केला, तर कुठलेही प्रश्न विचारले जात नाही, कुठलाही अमाउंट कट केला जात नाही. मात्र एका वर्षानंतर जर तुम्ही कट करायला गेलात किंवा अकाउंट बंद करायला गेलात किंवा सर्टिफिकेट मोडायला गेलात, तर 2% व्याजदर तुम्हाला कमी दिलं जातं. या इन्व्हेस्टमेंटवर किंवा या सर्टिफिकेटवर इन्कम टॅक्सचं कुठलंही वजावट आपल्याला भेटत नाही. सेव्हिंगसाठी चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे. महिलांसाठी खूप सुंदर इन्स्ट्रुमेंट आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं, भेटत राहा. नमस्कार.